नमस्कार मित्रांनो, विपाच्या माझघरमध्ये आपलं स्वागत आहे। मी विपशना म्हणजेच आपल्या सर्वांची लाडकी विपा आज बनवणार आहे प्रसादाचा शिरा। हा खूप सारं तूप आणि केळ घालून बनवणारा शिरा तुम्हाला नक्की आवडेल। चला तर बघूयात ह्याची आपण रेसिपी। सर्वप्रथम मी पॅनमध्ये आपण रवा भाजून घेणार आहे। मी अर्धी वाटी ह्याच्यामध्ये तूप घालत आहे। तुम्ही कोणत्याही वाटीचं माप घेऊ शकता, तुमच्याकडे घरी जे असेल ती त्या वाटी एक वाटी घेतली ती त्याच मापाने आपण सर्व साहित्य ह्याच्यामध्ये घालणार आहोत। अर्ध्या वाटी तूपमध्ये मी फुल असं वाटी घेऊन त्याच्यामध्ये मी रवा घातलेला आहे। कोणताही शिरा तुम्ही बनवणार असेल त्याच्यासाठी आपण रवा हा व्यवस्थित भाजून घेतला पाहिजे। आपण ह्या प्रसादाच्या शिऱ्यामध्ये केळ पण घालणार आहोत, तो रवा पण चांगला भाजल्यानंतरून सुद्धा केळ घातल्यावरती थोडासा चिकटपणा त्याला येत असतो, त्यामुळे आपण रवा हा व्यवस्थित भाजून घ्यायचा। रवा जर व्यवस्थित भाजून नाही घेतला तर तो शिरा चिकट होतो आणि अजून केळ घातल्यानंतर तो आणखी चिकट होणार। त्याच्यामुळे रवा हा खूप व्यवस्थित लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा। हाय फ्लेमवरती जर आपण भाजला तर तो खालनं करपायला लागतो, त्याच्यामुळे लो फ्लेमवरती भाजून आपण कंटिन्युअसली त्याला हलवत राहायचं। आता मी ह्याच्यामध्ये अर्धी वाटी ड्रायफ्रूट्स घालते आहे। ड्रायफ्रूट्स तुम्ही कमी जास्ती प्रमाणात तुमच्या आवडीनुसार करू शकता। ड्रायफ्रूट्स मी आता ह्याच्यामध्ये घालते आहे जेणेकरून रव्याबरोबर ड्रायफ्रूट्ससुद्धा भाजून म्हणजे होतील। नाहीतर तुम्हाला जर फक्त ड्रायफ्रूट्स वेगळे भाजायचे असेल तुपामध्ये आणि मग तुम्ही नंतरून काढून घेऊन परत ह्याच्यामध्ये ॲड करू शकता, तुमची चॉईस। मी आता ह्याच्यामध्ये वेगळं काही करत नाही आहे, तर तुपामध्ये आपल्या रव्याबरोबर व्यवस्थित ड्रायफ्रूट्स पण भाजून होतील म्हणून मी आता ह्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकते आहे। कंटिन्युअस आपल्याला हलवत राहायचं आहे, कारण तो खाली लागलेला नाही पाहिजे, त्याच्यामुळे असं पटपट त्याला हलवून घ्यायचं। थोडासा ब्राऊन असा शेड आला पाहिजे आपल्या रव्याला, रवा असा पांढरा असा बिलकुल राहिला नाही पाहिजे। थोडासा प्रसादाच्या शिऱ्याला वेळ लागला तरी सुद्धा चालेल, पण हा शिरा खूप छानच झाला पाहिजे। लो फ्लेमवरती ठेवल्यामुळे थोडासा टाईम लागतो, पण जर हाय फ्लेमवरती करायचं झालं ना तर खूप असं हलवत राहून हात दुखून येईल। तुम्ही आता बघू शकता आपल्या रव्याचा कलर चेंज झालेला आहे, थोडासा परतून ह्याला तूप देखील सुटायला लागलेला आहे। आता असा कलर आला की ह्याच्यामध्ये आपण केळ घालू शकतो। मी 3 केळ घेतलेली आहे, किंवा मी वाटीचं माप घेतलेलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला वाटीच्या मापातच तुम्हाला दाखवते आहे। एक फुल वाटी आपण ज्या वाटीत रवा घेतलेला आहे त्या वाटीचंच प्रमाण घेऊन पूर्ण वाटी आपण ह्याच्यामध्ये केळ घालणार आहोत। तुम्हाला जर कमी केळ घालायचं असेल तरीसुद्धा तुम्ही घालू शकता, पण मी ह्याच्यामध्ये जास्ती साखर ॲड करणार नाही आहे। मला केळचाच फ्लेवरचा प्रसादाचा शिरा हवा आहे, म्हणून ह्याच्यामध्ये मी फुल 1 वाटी केळ घालते आहे। केळाचा फ्लेवर आणि केळाचा गोडवा हा त्या शिऱ्यामध्ये उतरला पाहिजे, त्याच्यामुळे मी ह्याला भरपूर असं केळ म्हणजे 3 केळ मी ह्याला घेतलेली आहे। तुम्ही कमी जास्त तुमच्या सोयीनुसार करू शकता। केळाचा गोडवासुद्धा शिऱ्यामध्ये उतरणं हे खूप फायदेशीर असतं टेस्टसाठी। सो मी ह्याच्यामध्ये 3 केळ घालते आहे, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार ॲड किंवा कमी करू शकता। आणि केळ घातल्यानंतरून ह्याला असं व्यवस्थित लो फ्लेमवरच मी भाजून घेते आहे, तो पूर्ण आपल्या रव्यामध्ये मिक्स झाला पाहिजे। बघा आता तो केळ रव्यामध्ये विरघळायला लागलेला आहे, तरीसुद्धा अजून आपण थोडंसं 5 मिनटं त्याला अजून हलवून घेणार आहोत। मला असं पूर्ण त्याच्यात स्मॅश झालेलं आवडतो, केळ रव्यामध्ये असं मिक्स झालेलं। तुम्हाला जर थोडंसं कमी असं दाताखाली लागलेलं आवडत असेल तर तुम्ही ह्याच्या नंतरूनच त्याच्यामध्ये दूध किंवा पाणी घालून ॲड केलं तरीसुद्धा चालणार आहे, पण मी आणखी 5 मिनटं ह्याला ठेवते आहे, कारण मला ते पूर्ण असं मिक्स झालेलं आवडतं म्हणून। तर मी ह्याला कढईमध्ये ट्रान्सफर करते, कारण आपला रवा आपण जेवढं घेतो त्याच्यात तिप्पट आपला शिरा बनत असतो। सो ह्याला जरा जागा मिळाली पाहिजे म्हणून मी
ह्याला आता कढईमध्ये ट्रान्सफर केलेलं आहे. आणि आता ह्याच्यामध्ये मी दूध घालते आहे. प्रसादाचा शिरा करायचा आहे म्हणून मी ह्याच्यामध्ये दूध घालते आहे. नाहीतर आपण पाणी जरी घातलं तरीसुद्धा चालणार आहे. पाणी घातलं तरीसुद्धा चालते, पण मी ह्याच्यामध्ये दूध घालते आहे कारण मला प्रॉपर प्रसादाचा शिरा करायचा आहे म्हणून. तर मी ह्याच्यामध्ये किती साधारण 4 वाटी तरी मी ह्याच्यामध्ये दूध घातलेला असेल. तर आता हा शिरा आपला फुगणार आहे. रवा फुलतो त्याच्यामुळं आपण जेवढी वाटी घेतली त्याच्यापेक्षा तिप्पट तरी आपला हा शिरा बनत असतो. तर ह्याला कंटिन्यूअस हलवून घ्यायचं, नाहीतरून हे खाली लागतं. त्याच्यामुळं आपण कंटिन्यूअस ह्याला हलवून घेणार आहोत. आपलं दूध हे आटल्यानंतरूनच आपण ह्याच्यामध्ये साखर घालणार आहोत आणि साखर घातल्यानंतरून सुद्धा ह्याला पाणी सुटतं. सो आपण त्या पद्धतीत आपण थांबणार आहोत. आता आपण साखर घेऊयात. पूर्ण दूध आटलेलं आहे. मी अर्धी वाटीच ह्याच्यामध्ये साखर घेते आहे. मी साखर कमी घेते आहे कारण मी तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे मी ह्याच्यामध्ये केळ जास्ती घेतले होते, त्याच्यामुळं मी साखर ह्याच्यामध्ये कमी घालते आहे. जर आपण केळ नसतं घेतलं तर आपण ह्याच्यामध्ये अख्खी फुल वाटी ह्याच्यामध्ये साखर घातली असती. पण आपण केळ जास्ती घातलं होतं, केळाचा पण गोडवा आलेला आहे त्याच्यामध्ये. सो आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटीत साखर घालणार आहोत. आणि ह्याला परत थोडंसं ओलसरपणा येतो साखर घातल्यामुळे. सो आता परत आपण व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे. साखर घातल्यानंतर अगदी 5 ते 7 मिनटात आपला शिरा रेडी होतो. त्याचा कलर पण आता थोडासा चेंज होईल. आपण जास्ती केळ घातल्यामुळे थोडासा याला चिकटपणा आलेला आहे, पण साखरेचे पाणी ह्याच्यात निघून गेल्यानंतरून परत व्यवस्थित असं हे होणार आहे. थोडासा शिजण्याकरता मी ह्याच्यामध्ये झाकण ठेवते आहे. बघा, कलर पण चेंज झाला, चिकटपणा पण राहिलेला नाही आहे. असा व्यवस्थित आपला मस्त शिरा दिसतो आहे. ह्याच्यानंतरून तुम्हाला जर आणखी ह्याच्यात तूप ॲड करायचं असेल वरतून तर तुम्ही ॲड करू शकता, पण मी ह्याच्यामध्ये आता ॲड करत नाही आहे. आपला शिरा रेडी झालेला आहे. चला तर आपण शिरा आता सर्व करायला घेऊयात. मी ह्या प्लेटमध्ये शिरा सर्व करायला घेते आहे. बघा, तुम्ही बघू शकता कशा पद्धतीत झालेला आहे आपला शिरा. वास तर एवढा सुंदर येतोय की मी आत्ताच खाऊन घेईल असं मला वाटतंय. पण आपल्याला पहिला हा नैवेद्य दाखवायचा आहे, त्यानंतरच आपण ह्याला खाणार आहोत. नैवेद्य दाखवण्यासाठी मी ह्याला मोदचा आकार देते आहे, म्हणून मी ह्याला वाटीत हे केलं होतं की मोदचा आकार ह्याला यावा म्हणून. तर आपण मोद केलेला आहे. आपण नैवेद्य दाखवायला आपला शिरा रेडी आहे. कसा वाटला तुम्हाला आपला प्रसादाचा शिरा मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि तुम्हाला अशाच नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओज बघायचे असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.